कोणता आंबा आहे? हापूस. रत्नागिरी हापूस. पण आता खायला एकच माणूस आहे, तुम्ही इतकी सारे आंबे घेतले. पप्पा नाही खात जास्त. पप्पा नाही खात का? नाही मग घ्यायचं कशाला एवढे? पिकले तर बऱ्यापैकी सारे पप्पा कोण खायला? जरा कच्चे घ्यायचे होते ना. अरे याच्या खाली पण एक लेवल आहे फक्त खाली. अशीच एक लेवल आहे खाली. तुमचे दोन आहेत? फ्रीज मध्ये ठेवता येत नाही ना. नाही, एक खालची लेवल. पुढे चेक करा. हा सगळ्यात आंबा पिकलेला आहे सगळ्यात. जेवताना एक तर कापून देईल किंवा मग आमरस करून देईल. हा वाला गोड आहे. हा पण नाही. हा किती लाल झालाय ना. तुला मँगो ज्यूस करून देईल. थंड पाण्यात ठेवते. हा अजून एक देते. नको देऊस. पिकायला ते हे दोन आहेत ना पिकलेले. बरं ठीक आहे, पाण्यात ठेवते थंड. आपण एकदम खाऊ पण नकोस, जसं बॉडी सहन करते ना तसं. हाय हॅलो नमस्ते, मी आहे उत्कर्ष. आज आहे संडे आणि आता दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. माझी आंघोळ झालेली आहे, पूजा पण झालेली आहे. उत्कर्षला आता पनीर खायचं होतं. आता फोडते ती. किती लिटर्स आहे? 1 लिटर. ओ माय गॉड, खूपच आहे. 1 सीझर लिटर कुठे? म्हणजे कमी नसतं ना. थांब माझ्या देतो. जाऊ दे, आहे. हा तर आता पाहूया मम्मी कशी बनवते. आता किती वेळ लागेल त्याला? आता बनवून ठेवे, मग नंतर मग संध्याकाळी किंवा उद्या करू. संध्याकाळी होते. संध्याकाळी पर्यंत होऊन जातं का? म्हणजे तू मास्टर आहे, तुझी आई करायची. शिजण्यासाठी का? दाखव मला एकदा. असं ठेवून त्यांना माहिती आहे सारं. त्याला उकडाय ते जे आतमधली कोई असते त्या तिकडे ठेव. तिकडे ठेव. तांदूळ नाही ना, भात नाही लावायचं. मला आत्ता पण चटका बसला. इथं थोडंसं चटका नको लागू. लागला. इथे पण लागला मला खूप जोर. इथे दूध तापलं ना. खूप जोर. किती वेळ लागेल? आणि त्याच्यात लिंबू पण ना. आणि त्याची लोणी असते ती लोणी आणि ना हे राहू दे ना, तापत आहे ना तिला. तापल्याच्या नंतर तोपर्यंत आता डब्बा घासून घेते मग चिकन ते. मम्मा हे बघ उकळी यायला लागली. हे काय असतं? वरचं काय असतं? त्यांना काय बोलतात याला? मी हात ठेवू शकतो? गरम आहे? वीज करतात. पप्पा ठीक आहे. कसं आहे सांगा मला. पुढे गोड आहे. हा आमरसला साखरची गरज पण नाही. हा नाही नको. मी खाऊ नक्की, नक्की खाऊ ना. बा त्याचा खूप फेवरेट आहे बघ. ते काचेमध्ये काच स्वच्छ करूया. मी काचेत दिसतोय ना. पण सारा ब्लर दिसतोय. ओके. खूप छान आहे आंबे. रत्नागिरी हापूस आहे ना. हो. हा पप्पा. रत्नागिरी हापूस आंबे. माझ्यासाठी केळी आणली आणि नारळ पाणी, आणि उत्कर्षसाठी तर रात्रीच आंबे आणून दिलेले आहेत. आणि आपले झाडं पार सुकून गेलेले नाही. दूध तापले. दोन आंबे दिले कापून, कारण की आमरस नको. आणि अजून आंबा ना इतका बनला नाही आहे, थोडासा क्वचित आंबट आहे.
आता जर फुटलं नाही ना, अजून तर काही फुटलं नाही, पण जर फुटलं नाही तर मग कसे बनवतेस? हे पण टाकूया. पुन्हा टाकते कारण की त्या अर्ध्या लिंबामध्ये नाही फुटलं. आता पाहूया पूर्ण 1 लिंबामध्ये पटकन फुटतंय का, ते तुम्हाला फुटल्यानंतर दाखवते. 1 लिंबू टाकल्याच्या नंतर जरा फुटायला लागले. हे पहा आताशी फुटले. दूध ओतते ते अजून पूर्ण पनीर झालं ते. हो का? तसं समज म्हणजे असं वाटतं आतमध्ये स्पॉन्ज आहे, त्याच्यात खूप पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याला आपण पिळतोय. कोसून ठेव तसं. पॅक करून आता हे उद्या होईल तुझ्या डब्याला, या संध्याकाळी. नाहीतर संध्याकाळी. ओके. इथे हातोहात पडलेली भांडी लगेच घासून घेतलेली आहेत, जेणेकरून दुसरं काम करताना अडचण येत नाही. आणि इथे उत्कर्षचे प्रश्न मला चालूच होते आणि इथे उत्कर्षने कॅमेरा पकडलेला आहे. तो कॅमेरा असा स्थिर बिलकुल नसतो त्याचा. तर इथे उत्कर्ष बाबांनी घेतलेला मटका आणि अगोदर माझ्याकडे छोटी होती ना केळी, ती पण ठेवलेली आहे मी. तर त्या मटक्यामध्ये खूप छान थंड होते पाणी. आणि इथे मी कणिक भिजवून घेतलं आणि त्याच्यानंतर चपात्याही लगेच करायला घेतल्या. म्हटले चपात्या करून घेते आणि नंतर भाजीला फोडणी देते. इथे उत्कर्षला बिलकुल शांत बसायला आवडत नाही, त्याच्या नुसत्या गप्पा चालूच असतात. त्याला काही ना काही बोलायचंच असतं. उलट आहे माझं की मला जास्त बोलायला बिलकुल आवडत नाही. मी खूप म्हणजे शांत राहणं पसंत करते. बोलायला लागली की भरपूर बोलते, पण शक्यतो मला शांत राहणं आवडतं. तर इथे मी म्हटलं चला आधी चपात्या करून घेऊया आणि नंतर भाजीला फोडणी देऊया. तर इथे चपात्या करत असतानासुद्धा त्याला शांत असं बसवत नाही. तिकडे पुस्तक वाचत होता, पण पुस्तक वाचताना त्याला पडलेले प्रश्न इथे येऊन मला पुन्हा पुन्हा विचारत होता. आणि काही प्रश्नांची उत्तरं खरंच माझ्याकडे नसतात आणि मग मला परेशान व्हायला होतं. एक तर सांगत असते नंतर देते, किंवा मग विचार करावा लागतं, कारण की आपण जेव्हा उत्तर देतो तेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकीचं गेलं नाही पाहिजे, म्हणजे त्यांचा गैरसमज होऊ नये किंवा त्यांना चुकीची माहिती भेटू नये असं वाटतं. तर खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की ज्या आपल्यालाही माहीत नसतात, माहीत करून घ्यायच्या असतात आणि मग त्या त्यांना सांगायच्या असतात. आणि आता तो इंग्लिश मिडियमला आहे, तर त्याच्या काही काही गोष्टी बऱ्यापैकी मला कळत नाही तेवढ्या, कारण की माझं शिक्षण झालेलं आहे मराठी मीडियममधून आणि त्याचं इंग्लिशमधून. तर मला त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात आधी आणि नंतर मग त्याला समजून सांगावे लागतात. तर असा प्रॉब्लेम होतो. त्याच्या बाबांचं पण मराठी मीडियममधूनच आहे शिक्षण, माझं पण मराठी मीडियममधून आहे. आम्ही दोघं पण शिक्षण केलं, पण आम्ही आमच्या फील्डमध्ये काम नाही करत. मी माझं केलं तितकं केलं, पण आता मी काही जॉब करत नाही. आणि उत्कर्षचे बाबा पण त्यांच्या फील्डमध्ये जेवढं शिकले ते त्यांच्या फील्डमध्ये त्यांनी पण काम केलं, पण त्यांनी शेवटी जॉब चेंज केला. ते पण त्यांचं काम सोडून आता टूर्स अँड ट्रॅव्हल्सच करतात. आणि खरं तर पहिलं आपण जे काही शिकलो आणि आता त्यात आपण जे जॉब वगैरे करतो ना, तर इतके असे जॉब पण राहिलेले नाही आणि इतके पगार पण नाहीत की त्या जॉबमध्ये आपलं घर चालावं, म्हणून ते पण नाही करत आणि मी तर काही सोडलेलंच आहे. पण मी ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलं मी त्या क्षेत्रात जॉब केलेला आहे, त्याच्यामुळे मला आनंद आहे की मी माझ्या क्षेत्रातच काम केलं. तर इथे माझ्या चपात्या करून झाल्या ना, आता फोडणी द्यायची आहे, त्यासाठी मी कढाई ठेवलेली आहे. तर किचनवरचीवर मला सारखं साफ करावं लागतं, कारण की तेवढा स्पेस आहे जिथे मला सगळीच कामं करायची असतात. मग एक काम झालं की लगेच तिथलं क्लीन करून घ्यायचं आणि नंतर दुसऱ्या कामाला सुरुवात करायची. चपाती करतानासुद्धा खूप प्रॉब्लेम येतो तिथे, आणि माझ्याकडे चॉपर नाही आहे आणि मला प्लास्टिकचं चॉपर वापरायला आवडत नाही. लाकडी वापरू शकते, पण लाकडाचे पण ना जास्त आपण यूज करून त्याचेसुद्धा छोटे छोटे असे
कणं निघतात. त्याच्यामुळे मला तो लाकडीसुद्धा चॉपर जास्त आवडत नाही. विचार आहे माझा स्टीलचा घ्यायचा, पण अजून तरी काही मी घेतला नाही. पण मी माझा हा जो चपात्याचा पाट आहे ना, मी त्याच्यावरच चॉप करत असते किंवा मग ताटात करते. आणि माझ्याकडे ॲल्युमिनियमचा पण पोळपाट आहे, पण तो पावसाळ्यामध्ये ना त्याला थोडीशी असा वेगळंच हे येतं, काळसर पडतो, म्हणून तो मी शक्यतो जास्त वापरत नाही. तो भांड्यात ठेवून दिला आणि जेवढी लागतील तेवढीच भांडी काढलेली आहेत. बाकी सगळी माळ्यावर टाकलेली भांडी आहेत, गरजेपुरते ठेवलेले आहेत. आणि इतकी भांडी ठेवल्यानंतर पसारा इतका होतो, भांडी ठेवायलाच जागा नसते किचनमध्ये. किचन इतका छोटा आहे ना, तर कुठे काय ठेवायचं तेही कळत नाही. आणि आपण रेंटवर असल्यामुळे आपल्याला इथे दुसरं एक्स्ट्रा काही करता येत नाही. आम्हाला ते एकही खिळा मारता येत नाही, कारण की आमच्या मालकांची आम्हाला पूर्ण स्ट्रिक्ट हे ऑर्डर आहे की इथे कोणत्याही प्रकारचे होल पाडले नाही पाहिजे. तर आम्ही जेव्हा इथे आलो ना, तर जे होल आहेत त्यातच ॲडजस्ट केलेलं आहे. बाकी फक्त देवाची काच लावली होती स्वामींची तिथे, तेवढेच आम्ही होल पाडलेले आहेत, जी काच लावली ना आपण त्याच्या सपोर्टला. बाकी आम्ही दुसरीकडे कुठेच काही केलेलं नाही. आता इथे माझी भाजी फोडणी देऊन झालेली आहे आणि हा इथे बसला होता अभ्यास करत, म्हणून म्हटलं चला तर फोडणी दिली आहे. भाजी उकळेपर्यंत थोडंसं 2 मिनटं याच्याशी बोलावा, म्हणजे मी फ्री होऊन जाईल. आणि उत्कर्ष बाबा झोपलेले होते, त्यांना पण जायचं होतं, जरा वेळ झोपले होते ते. तर म्हटले मला स्वयंपाक वगैरे झाला ना की मग उठव. आणि मी मीठ टाकायचं विसरली होती. मी चण्यामध्ये शिजताना मीठ टाकलं होतं, पण नंतर फोडणीच्या वेळेस म्हणजे वाटण पूर्ण झाल्याच्या नंतर भाजी चेक नव्हतं केलं, तर वरून मीठ टाकून चेक केलं. आणि हे 2 केळं मी माझ्यासाठी, हे मी चपातीबरोबर खाणार आहे. याच्यामध्ये मी तूप आणि साखर टाकणार आहे, थोडी वेलची पावडर टाकणार आहे. हे याच्यामध्ये दूध जरी टाकलं ना तर खूप छान होतं, शिकरण होतं. पण मी एवढंच फक्त साखर आणि तूप टाकूनच खाणार आहे. आणि उत्कर्षला आवडलं तर खातो, नाही तर उत्कर्षला केळ शक्यतो ही केळं, मोठी केळं नाही आवडत, त्याला वेलची केळंच आवडतात. तर इथे माझी भाजी पण झालेली आहे. आणि त्याचबरोबर जे लागतं ते मी इथूनच सगळं तयार करून घेऊन जाते, कारण की मग बाहेर जाऊन खूप पसारा होतो, आधीच जागा कमी असते आणि मग सगळ्याच गोष्टी तिथे नको वाटतात. मग इथूनच सगळं काही जे हवं आहे ते सगळं घेऊन जाते व्यवस्थित करून. तिथे जाऊन फक्त ताटं करते. आणि इथे माझं सगळं आता झालेलं आहे, भाजी पण झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्याचबरोबर उत्कर्षने पुन्हा एक मला आंबा आणून दिला होता. मी 2च घेतले होते, पण म्हटलं मम्मा अजून एक ठेव, मम्मा आंबे संपणार नाही ना. आज त्याला तर आंबे खूपच आवडतात, त्याच्यामुळे म्हटलं आज मी परत आंबा खाणार आहे, म्हणून परत एक आंबा आणून टाकला त्याने. तर आता म्हटलं मम्मा जेवताना परत कापून दे. तर म्हटलं चला ठीक आहे. आणि त्याला आवडतात तर मी खाऊ देते. मी पहिले जरा छोटा होता ना तेव्हा जास्त खाऊ द्यायची नाही, कारण त्याला सारखा खोकला व्हायचा, सर्दी व्हायची, तर मी खाऊ नाही द्यायची. पण 2 वर्षापासून तो आता चांगला, म्हणजे आंबा जरी खाल्ला तरी त्याला एवढं जास्त बाधत नाही जेवढं पहिलं बाधायचं. तर आता खातो. तर आम्ही सीझन चालू झाला की त्याच्यासाठी आणतो. आणि त्याच्यासाठी त्याचे काका पण आहेत ना, तर ते सुद्धा पाठवत असतात. मागच्या वर्षी पण म्हणजे पाठवले होते. आणि कोकणातून पण उत्कर्ष बाबा जातात ना कोकणात, त्यांची भाडी वगैरे असतात, तर तिकडे पण जातात ना. तर आपण बड्डेला गेलो होतो ते पण जातात कोकणात, तर तिकडून पण येत असतात. परत कोकणातून पण उत्कर्ष बाबा आणतात आणि त्याला भरपूर जण देतात आंबे, कारण की उत्कर्ष बाबांचे मित्र पण त्यांना माहिती आहे ना, तर ती लोक पाठवतात उत्कर्षसाठी. तर 2 वर्षापासून कंटिन्यू तो भरपूर आंबे खातो. मागच्या वर्षी तर मी खूप आंबे खाल्ले होते. मागच्या वर्षी खूपच आंबे होते, खूप सारे म्हणजे लागोपाठ पेट्या, म्हणजे पूर्ण सीझन आम्ही आंबे खूप खाल्ले होते मागच्या वर्षी. तर इथे मी सगळं तयारी केली आणि उत्कर्षला सांगितलं होतं त्याच्या बाबांना उठव, पण ते काय उठत नव्हते. तर मीच म्हटलं मी सगळी तयारी करून ठेवते जेवणाची, मग तू उठव. पण ते काय उठत नव्हते. आणि खरं तर त्यांना जायचं होतं, बुकिंग होती, पण त्यांना झोप सुधरतच नव्हती. तर फायनली म्हटलं मी आता जेवण घेऊन आलेली आहे, तुम्ही उठा. तर मग नंतर ते म्हटलं हो ठीक आहे, त्या उठतो म्हणून ताटं करून घे. तर मी ताट करून घेतले, इथे ताटं करायला घेतले. आणि मी तुमच्याशी शेअर करत होते मी काय काय केले. भात नाही केलेला इथे, थोडा जरी भात असेल तर चालून जातो, पण तांदूळ संपलेले होते. आणि आज तर दळण पण संपलेलं आहे गव्हाचं. तर उत्कर्ष बाबा म्हटले होते मी DMartमधून मी तुला सामान भरून देईल.
तर इथे मी चपाती आणि भाजीच केली होती आणि त्याच्याबरोबर हे आंबा वगैरे जे काय आहे ते घेतलं होतं. आणि मी त्यांना म्हणत होते उठा उठा ताट केले, तर ते म्हटले हो उठतो आणि असं सांगत होते. आणि आपला ब्लॉग आता इथेच मी एंड करत आहे. आजच्या दिवशी मी जे काही म्हणजे शूट केलं होतं किंवा ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या तुमच्याबरोबर मी शेअर केलेल्या आहेत. आणि माझ्या एका व्हिडिओला व्ह्यूज खूप छान येत आहेत, त्याला सपोर्टही खूप छान भेटतो आहे आणि माझे सबस्क्रायबर पण खूप छान वाढत आहेत. त्याबद्दल धन्यवाद. जी आपली मुंबई सोडण्यासाठी बद्दलची जी व्हिडिओ ना त्याला खूप छान छान कमेंट पण येत आहेत. इथे उत्कर्ष बाबांचं ताट करून ठेवलं, उत्कर्षला दिलं आणि उत्कर्षला विचारत होती मी भाजी कशी झाली आहे. तर उत्कर्षने केळी घेतली नाही. छोटंसं घर आणि त्याच्यामध्ये इतका सारा पसारा. आणि मग नंतर मी तिथेच व्हिडिओ एंड करणार होती. मी याला व्हॉइस ओव्हर करते. तर उत्कर्ष संध्याकाळी मग इथे त्याचं काही ना काही चालूच असतं, तो कधीच शांत बसत नाही. तर इथे त्यांनी काय घर बनायला घेतलं होतं, त्याचं तोच त्याच्या बाबांकडून त्यांनी भांडून तो पुठ्ठा घेऊन घ्यायला लावला होता त्याला. आणि आता त्याचं ते शिप बनवली होती मागे आणि त्याच्यानंतर ते घर बनवत होतं. आणि ते संध्याकाळची पूजा झाली होती, तर तो रोज संध्याकाळी ओम नमः शिवायचा जाप करतो. तर मला पण छान वाटतं जेव्हा असा तो काहीतरी स्वइच्छेने करतो, तर मला पण आनंद होतो. तर त्याला विचारत होती मी पूजा करून तुला कसं वाटलं, तर तो बोलला खूप छान वाटतं मम्मा. तर असा गेला आमचा आजचा दिवस. तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि आमचे व्हिडिओ कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. आमच्या व्हिडिओमधली कोणती गोष्ट तुम्हाला आवडते आणि कोणती गोष्ट नावडते हेही सांगू शकता. तर आपण आता आपल्या ब्लॉगचा इथेच एंड करूया. भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. पण ते कलर एकदम हे झालं आहे स्किनमध्ये. पाण्यात खूप खेळतो ना म्हणून त्याला खोकला झाला. काय आज काय खाल्लं? ऑरेंज खाल्लं. आज नाही, काल सकाळी पेरू खाल्ला. आंबट.